इयत्ता 9वी विषय भूगोल द्वितीय घटक चाचणी उत्तरासह सराव पेपर अवश्य पहा. गुण 20 वेळ 1 तास. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. द्वितीय घटक चाचणी इयत्ता 9वी विषय भूगोल गुण 20 वेळ 1 तास. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. गुण 3. 1. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात डॅश डॅश सुसूत्रता येते. योग्य उत्तर क. वाहतुकीचे वेळापत्रक. प्रश्न क्रमांक 2. भारतीय अर्थव्यवस्था डॅश डॅश स्वरूपाची आहे. योग्य उत्तर आहे अ. मिश्र. प्रश्न क्रमांक 3. जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्य देशांची संख्या डॅश डॅश आहे. योग्य उत्तर आहे क. 164. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं पूर्ण वाक्यात लिहिणे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 2. योग्य जोड्या लावा. गुण 3. अ गट ब गट. विद्यार्थी मित्रांनो, इथे थेट उत्तरं दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. 1. भारत व अमेरिका आंतरराष्ट्रीय व्यापार. 2. लासलगाव व पुणे देशांतर्गत व्यापार. 3. सेवांची देवाणघेवाण अदृश्य व्यापार. प्रश्न क्रमांक 3 अ. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. जागतिक प्रमाणवेळ कोणती मानली जाते? उत्तर. जागतिक प्रमाणवेळ ही 0° ग्रीनिच रेखावृत्तावर मानली जाते. प्रश्न क्रमांक 2. अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे? उत्तर. अर्थशास्त्र ही संज्ञा ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनली आहे. 3. व्यापार म्हणजे काय? उत्तर. ग्राहक व विक्रेते वस्तूंची खरेदी विक्री किंवा देवाणघेवाण करतात, याला व्यापार असे म्हणतात. 4. जागतिकीकरण म्हणजे काय? देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजे जागतिकीकरण होय. विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रश्नांची उत्तरं पूर्ण वाक्यात लिहिण्याचा सराव करा. प्रश्न क्रमांक 4. भौगोलिक कारणे लिहा. कोणतीही 2. गुण 6. प्रश्न क्रमांक 1. आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरते. 2. शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणन महत्त्वाचे आहे. आणि 3. पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढे थेट दिली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. 1. आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरते. उत्तर. 1. आंतरराष्ट्रीय विमानसेवा, दळणवळण सेवा, आर्थिक व व्यापारी व्यवहार यांमध्ये सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा उपयोगी पडते. 2. आंतरराष्ट्रीय वाररेषा ही वेळ व वाराच्या समायोजनाच्या गरजेतून निर्माण झाली आहे. 3. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते. 4. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक मुद्द्याला 1 गुण आहे, असे एकूण आपल्याला 3 गुण सहज मिळू शकतात. प्रश्न क्रमांक 2. शेतकऱ्याच्या दृष्टीने विपणन महत्त्वाचे आहे. उत्तर. 1. कोणत्याही मालाचे योग्य प्रकारे सादरीकरण महत्त्वाचे असते. मालाची गुणवत्ता, त्यानुसार होणारी प्रतवारी, तो माल ग्राहकांपुढे कशा प्रकारे सादर केला जातो यावरून मालाची किंमत ठरते. 2. अशाच प्रकारे औद्योगिक उत्पादनात किंवा शेतमालासाठी उपाययोजना केल्यास ग्राहकांच्या नजरेत मालाची प्रत वाढते. त्यामुळे मालाला किंमत तर मिळतेच, पण अशा मालाची मागणी देखील वाढू शकते. 3. उत्पादन एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वितरित करता येते, जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवता येते आणि म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणन महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 3. पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. उत्तर. 1. आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या अनुषंगाने पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेला सुरू होतो व पूर्वेला संपतो. 2. आंतरराष्ट्रीय वाररेषा ही काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती तर तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती, यांवरून गोंधळ झाला असता. 3. आंतरराष्ट्रीय वाररेषा 180° रेखावृत्ताच्या अनुषंगाने काढली असून पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे. ही रेषा ओलांडताना दिनांक व वारात बदल करावा असा आंतरराष्ट्रीय संकेत आहे आणि म्हणून पृथ्वीवर दिवस
पॅसिफिक महासागरात सुरू होतो. प्रश्न क्रमांक 5, सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही एक गुण 4. प्रश्न क्रमांक 1, जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रकार सांगून थोडक्यात स्पष्ट करा. 2, व्यापाराच्या प्रकाराचे वर्गीकरण दर्शवणारा ओघ तक्ता तयार करा. विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे थेट दिली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 1, जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रकार सांगून थोडक्यात स्पष्ट करा. इथे उत्तर दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. एक भांडवलशाही अर्थव्यवस्था, ज्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते. कमाल नफा मिळवणं हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. 2, समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजेच सरकारी मालकीचे असतात. सामाजिक कल्याण साधणं हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. चीन, रशिया इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. 3, मिश्र अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व असते. या अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो. भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे उत्तर लिहिण्याचा सराव करा आणि यासाठी आपल्याला 4 गुण हमखास मिळतील. प्रश्न क्रमांक 2, व्यापाराचे वर्गीकरण दर्शवणारा ओघ तक्ता तयार करा. विद्यार्थी मित्रांनो, इथे उत्तर थेट दिले आहे, ते काळजीपूर्वक पहा. व्यापाराचे प्रकार वस्तूच्या प्रमाणानुसार, वस्तूंची नगसंख्या आणि प्रदेश विस्तारानुसार. वस्तूच्या प्रमाणानुसार घाऊक व्यापार तसेच किरकोळ व्यापार. प्रदेश विस्तारानुसार देशांतर्गत किंवा अंतर्गत व्यापार तसेच आंतरराष्ट्रीय किंवा बहिर्गत व्यापार. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ओघ तक्ता तयार करा. हा ओघ तक्ता पेनाने तयार करा. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनेलवर सर्व विषयांचे द्वितीय घटक चाचणीचे पेपर दिलेले आहेत, ते सुद्धा काळजीपूर्वक पहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.